ब्रेक के बाद आप सभी का स्वागत है सी न्यूज भारत में। नमस्कार, मैं हूं रत्ना। आइए रुक करते इस खबर की ओर। खबर अहिल्यानगर से है, जहां जुन्नर तालुका के बेल्हे गांव के रहने वाले एक लश्करी जवान के साथ हुई कथित धोखाधड़ी का गंभीर मामला सामने आया है। जवान रणजीत पोपट जाधव ने इस पूरे प्रकरण की जानकारी मीडिया को देते हुए न्याय की मांग की है। रणजीत जाधव, जो वर्तमान में सेना में कार्यरत हैं, उन्होंने श्रीगोंदा के बापू बाबा माने नामक व्यक्ति पर जमीन के सौदे में धोखाधड़ी करने का आरोप लगाया है। उनका कहना है कि जमीन लेन देन के नाम पर उन्हें ठगा गया और उल्टा उन्हीं के खिलाफ झूठा मामला दर्ज कराया गया। जाधव ने अपने निवेदन में बताया कि इस पूरे मामले में उनके खिलाफ साजिश रची गई है। उन्होंने महाराष्ट्र सरकार से इस मामले की निष्पक्ष जाँच कराने और दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है। साथ ही उन्होंने उम्मीद जताई है कि उन्हें न्याय मिलेगा और इस तरह की घटनाओं पर रोक लगेगी। नमस्कार, मी कमांडर रणजित जाधव। मी भारतीय मिलिटरीमध्ये सर्व्हिस करतोय। मी आता सध्या जम्मू अँड काश्मीरमध्ये आतंकवादी क्षेत्रामध्ये तैनात आहे आणि नुकतेच झालेल्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये सुद्धा मी स्पेशल ड्युटीसाठी कार्यरत होतो। जम्मू काश्मीरमधून एक माझ्याविषयी घडलेली घटना सांगू इच्छितो। कृपा करून माझी विनंती आहे की त्याच्यावर प्रत्यक्ष निष्पक्ष जांच करावी आणि गुन्हेगारांना सजा द्यावी। मी मागच्या फेब्रुवारीच्या 10 तारखेला सुट्टीला पोहोचलो होतो आणि मी फक्त 25 दिवस सुट्टी आलो होतो। मला 17 तारखेला पोलिसांचा श्रीगोंदा पोलीस स्टेशनमधून फोन येतो की तुमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे। मग मी तिथे गेलो आणि तिथे चौकशी केली की हा खंडणीचा गुन्हा माझ्यावर कोणी दाखल केला। तर त्यांनी सांगितलं की बापू बाबा माने ह्या माणसाने तुमच्यावर 15 तारखेला तुम्ही त्याला 4 वाजता 15 लाखाची खंडणी मागितली म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। आणि त्याचे साक्षीदार बापू बाबा माने यांचा भाऊ अरविंद बाबा माने, त्यांची पत्नी अंजली बापू माने व त्यांचा मुलगा उदय बापू माने, सर्वजण श्रीगोंद्यामधले राहणार आहेत। आणि श्रीगोंद्याचे आमदार साहेब व खासदार साहेब व नगरसेवक साहेबांना माझी विनंती आहे की अशा लोकांवर आळा घाला, नाही तर हे गावाची बर्बादी करायला जास्त उशीर लावणार नाही। तर विशेष म्हणजे मला आश्चर्य वाटलं की हे माझे नात्यासंबंधीतले माणसं आहेत आणि त्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला। मी 15 तारखेला त्या दिवशी नारंगाव या ठिकाणी शिवरात्र होती, तर त्या दिवशी मी यात्रेनिमित्त तिथं गेलो होतो माझ्या कुटुंबासह। आणि मग मी त्यांना सांगितलं की माझ्याकडे CCTV फुटेज मी शोधतो आणि तुम्हाला आणून देतो। मग त्याच्यानंतर मी CCTV फुटेज पण आणले, पण काय झालं की या माझी फक्त सुट्टी 25 दिवसाची होती, तर त्यात पोलिसांना पण खूप काम होतं, बंदोबस्त कारवाई चालू होती त्या पिरियडमध्ये। मग ते काही पूर्णपणे त्याची जांच पडताळ करता आली नाही आणि मग माझी सुट्टी संपली, मी इथं आलोय। आता तुम्ही विचार करा, एक सैनिक सुट्टीला येतो आणि त्याच्याबरोबर कोणतरी असं खोटा आरोप करतोय आणि त्याला फसवण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे किती कारस्थान चालले। आणि त्याच्यानंतर मी ज्यावेळेस सुट्टीला होतो त्यावेळेस मला एक पत्र आलं माझ्या घरी आणि ते पाठवलं होतं मंडोत्री गणेश फाजगे या आईंनी। कारण मला बापू बाबा मानेनीच हे 13 वर्षापूर्वी एक जमीन घेऊन दिली होती आणि त्या जमिनीची मालकीन हे मंडोत्री गणेश फाजगे आहेत। म्हणजे ती वर्ग 2 ची जमीन असल्यामुळे त्याची प्रोसेस कोर्टातून करून घ्यायला लागते, मग नावावर होते असं काहीतरी आहे। तर त्यांनीच बापू बाबा मानेनीच मला भरी घालून ती जमीन घ्यायला लावली आणि आज त्याच बाईकडून मला एक पत्र आलं की मी तिला फसवतोय म्हणून। आणि मग ती फसवतोय म्हणून मी असं पत्र आलं आणि त्याच्यानंतर की मी त्या बाईला फक्त विचारायला गेलो, त्याच्याकडे माझे सगळे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत की मी तिला ना शिवी दिली ना काही बोललो। मी फक्त विचारायला गेलो, माझ्याबरोबर माझी फॅमिली पण होती आणि माझी आई पण होती। मग ती मी विचारलं गेलो की बाई आई तुम्ही असं मला का पत्र पाठवलं, मी तुम्हाला फसवतोय म्हणून। आणि त्याच्यानंतर ते म्हटले की काय मला ते यांनी अंगठा घेतला असं तसं, म्हणजे उडाउडीची उत्तरं दिली। आणि त्याच्यानंतर मी आता इथं आलोय, म्हणजे परत आल्यानंतर म्हणजे 15-20 दिवसापूर्वीची गोष्ट। मग आता मला कळतं की त्या दिवशी मी ज्यावेळेस त्या आईंकडे गेलो होतो त्या दिवशी माझ्या कुटुंबावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे। म्हणजे किती कटकारस्थान चालले आणि हे गुन्हा बापू बाबा मानेनी त्या आईनला मध्ये घालून हा माझा गुन्हा केलाय। अहिल्यानगर से ब्यूरो चीफ अमर घोरके की रिपोर्ट। इस रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।